हाय गाईज, इंग्लिश विथ प्रिशा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. पहिलं सेंटेन्स आहे, माझ्याकडे 500 रुपये आहेत. माझ्याकडे 500 रुपये आहेत म्हणजे काय? आय हॅव 500 रुपीज. आय हॅव 500 रुपीज. माझ्याकडे आहेत म्हणजे काय? आय हॅव. माझ्याकडे नवीन मोबाईल आहे. माझ्याकडे नवीन मोबाईल आहे. आय हॅव अ न्यू मोबाईल. आय हॅव अ न्यू मोबाईल. माझ्याकडे नवीन मोबाईल आहे. आय हॅव अ न्यू मोबाईल. माझ्याकडे आहे म्हणजे काय? आय हॅव. माझ्याकडे एक छान कल्पना आहे. माझ्याकडे एक छान कल्पना आहे. आय हॅव अ ग्रेट आयडिया. कल्पना म्हणजे काय? आयडिया. एक छान कल्पना म्हणजे काय? अ ग्रेट आयडिया. माझ्याकडे आहे. आय हॅव. माझ्याकडे एक छान कल्पना नाही. माझ्याकडे एक छान कल्पना नाही. मग सेंटेन्स काय होईल? आय डोंट हॅव अ ग्रेट आयडिया. आय डोंट हॅव अ ग्रेट आयडिया. माझ्याकडे नाही. आय डोंट हॅव. मला एक लहान बहीण आहे. आय हॅव अ यंगर सिस्टर. आय हॅव अ यंगर सिस्टर. लहान बहीण म्हणजे काय? यंगर सिस्टर. लहान म्हणजे यंगर, बहीण म्हणजे सिस्टर. मला लहान बहीण नाही. मला लहान बहीण नाही. मग सेंटेन्स काय होईल? बनवा लवकर. आय डोंट हॅव यंगर सिस्टर. आय डोंट हॅव यंगर सिस्टर. मला लहान बहीण नाही. आमच्याकडे एक नवीन संगणक आहे. आमच्याकडे एक नवीन संगणक आहे. सेंटेन्स काय होईल? आमच्याकडे आहे म्हणजे काय? वी हॅव. आमच्याकडे आहे. वी हॅव. आमच्याकडे एक नवीन संगणक आहे. वी हॅव अ न्यू कॅम्प्युटर. आमच्याकडे म्हणजेच काय? वी हॅव. आमच्याकडे म्हणजे काय? वी हॅव. चला गाईज, आपण बघूया पुढचं सेंटेन्स काय आहे ते. तुझ्याकडे निळा शर्ट आहे. तुझ्याकडे निळा शर्ट आहे. सेंटेन्स काय होईल? यू हॅव अ ब्ल्यू शर्ट. तुझ्याकडे म्हणजे काय? तुझ्याकडे आहे म्हणजेच काय गाईज? यू हॅव. तुझ्याकडे निळा शर्ट आहे. यू हॅव अ ब्ल्यू शर्ट. यू हॅव अ ब्ल्यू शर्ट. आय हॅव, वी हॅव, दे हॅव, चिल्ड्रन हॅव, सब्जेक्ट्स हॅव, इट इज इन प्ल्युअर सब्जेक्ट आणि क्वेश्चन नावाच्या समोर आपल्याला हॅव हे यूज करायचं आहे. म्हणजेच काय? आय हॅव, वी हॅव. वी समोर पण आपल्याला हॅवच यूज करायचं आहे. दे समोर पण हॅवच. अनेक क्वेश्चन जे नाव आहेत त्यांच्यासमोर पण आपल्याला हॅवच यूज करायचं आहे. चिल्ड्रन हॅव, स्टुडंट्स हॅव. त्यांच्याकडे मोठं घर आहे. त्यांच्याकडे. दे हॅव. त्यांच्याकडे म्हणजेच काय? त्यांच्याकडे आहे म्हणजे काय? दे हॅव अ बिग हाऊस. मोठे घर. अ बिग हाऊस. एकच घर आहे म्हणजे काय? अ बिग. अ वापरायचं. दे हॅव अ बिग हाऊस. त्यांच्याकडे मोठे घर आहे. गाईज, पुढचं सेंटेन्स आहे. चला पाहूया. मुलांकडे भरपूर खेळणी आहेत. मुलांकडे भरपूर खेळणी आहेत. चिल्ड्रन हॅव लॉट्स ऑफ टॉईज. चिल्ड्रन हॅव लॉट्स ऑफ टॉईज. खेळणी म्हणजे काय? टॉईज. मुलांकडे आहेत. मुलांकडे आहेत म्हणजे काय? चिल्ड्रन हॅव. भरपूर खेळणी, लॉट्स ऑफ. त्यांच्याकडे माझे 1000 रुपये आहेत. त्यांच्याकडे माझे 1000 रुपये आहेत. सेंटेन्स कसं होईल? दे हॅव माय 1000 रुपीज. त्यांच्याकडे आहेत म्हणजे काय? दे हॅव. दे हॅव माय 1000 रुपीज. माझे, माय. 1000 रुपीज म्हणजे काय? 1000 रुपये. 1000 रुपीज. दे हॅव माय 1000 रुपीज. त्यांच्याकडे माझे 1000 रुपये आहेत. गाईज, पुढचं सेंटेन्स पाहूया. त्यांच्याकडे 1000 रुपये आहेत. त्याच्याकडे 1000 रुपये आहेत. ही हॅज 1000 रुपीज. त्याच्याकडे आहेत म्हणजे काय? ही हॅज रुपीज. ही, आता आपल्याला हॅज केव्हा वापरायचं ते पाहूया. ही, शी, इट, राम, कोमल यांच्यासोबत आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. आणि सिंग्युलर म्हणजे एक वचनी नामासमोर म्हणजे एकच व्यक्ती आहे तिच्यासमोर आपल्याला म्हणजे राम हॅज, कोमल हॅज, सीमा हॅज, तेव्हा आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राम हॅज, कोमल हॅज आणि अनेक वचनी नाम म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट समोर आपल्याला हॅज हे यूज करायचं आहे. हॅजचा वापर करायचा आहे. राम हॅज, आपण असं एक क्वेश्चन नावासमोरच आपण वापरायचं आहे हॅज. चला गाईज, आपण पुढचं सेंटेन्स पाहूया. तिच्याजवळ एक पेन आहे. शी हॅज अ पेन. शी हॅज अ पेन. तिच्याजवळ एक पेन आहे. शी हॅज अ पेन.
तिच्याजवळ आहे म्हणजेच काय, शी हॅज. तिच्याजवळ आहे, शी हॅज अ पेन. तिच्याजवळ किंवा तिच्याकडे. नेहाकडे चांगली नोकरी आहे. नेहाकडे चांगली नोकरी आहे. नेहा हॅज अ गुड जॉब. नेहाजवळ, नेहाकडे, त्यामुळे काय वापरायचं आपल्याला, नेहा हॅज यूज करायचं आहे. नेहाकडे चांगली नोकरी आहे. नेहा हॅज अ गुड जॉब म्हणजे माझ्याकडे काय आहे, तिच्याकडे काय आहे, तेव्हा आपल्याला हॅज आणि हॅवचा वापर करायचा आहे. हे तुम्हाला सेंटेन्समध्ये समजलंच असेल की आपल्याला हॅज केव्हा वापरायचे. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. माझ्याकडे, माझ्याकडे म्हणजे काय, आय हॅव. माझ्याकडे आहेत, आय हॅव. माझ्याकडे, तुझ्याकडे आहेत, यू हॅव. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. सेंटेन्स काय होईल, आय हॅव इनफ मनी. पुरेसे म्हणजे काय, इनफ. आय हॅव इनफ मनी. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. आय हॅव इनफ मनी. गाईज नेक्स्ट सेंटेन्स आहे, चला पाहूया. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. सेंटेन्स काय होईल, आय डोंट हॅव. माझ्याकडे पुरेसे नाहीत म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत. आपण काय म्हणणार, आय डोंट हॅव इनफ मनी. मग माझ्याकडे नाहीत, आय डोंट हॅव. माझ्याकडे नाहीतचं काय होईल, आय डोंट हॅव. माझ्याजवळ नाहीत, माझ्याकडे नाहीत, आय डोंट हॅव. पुरेसे, इनफ, पैसे, मनी. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, आय डोंट हॅव इनफ मनी. गाईज पुढचं